पुढची रेसिपी काय आहे? कमल ककडी कोफ्ता करी. आपण त्याचं साहित्य बघूया. साहित्य काय दोन भागात आहे का काही? हा, पहिल्यांदा आपण कोफ्ते करतोय. हा, खिसून घेतलेली कमल ककडी, ओके, बेसन पीठ, जिरे धण्याची पूड, लाल मिरची पावडर आणि मीठ. हे आपलं झालं कोफ्ते. कोफ्ते. आणि ही करी. करीचं काय आहे सामान्य? करीला हा ग्राइंड केलेला कांदा, ओके, आणि थोडस आपण दही घुसळून ताक तयार केलंय. आपण कढी बनवतो तशी, आणि त्यात थोडं बेसन टाकलंय. ओके, हे कोथिंबीर, ही क्रीम आहे. बरं, हे हळद आहे, आणि ह्या मॅश केलेला टोमॅटो आहे. हा गरम मसाला आहे, आणि अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आता आपण जाऊया कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा? आपण आधी कोफ्ते करून घेऊ. ओके, तर आपण ही कमल ककडी खिसल्यानंतर हा आपण किस काढलेला आहे. ओके, त्याच्यात थोडं बेसन पीठ, स्वादानुसार थोडं लाल तिखट, थोडी धने जिरे पावडर पूड, आणि स्वादानुसार मीठ. आता हे आपण सगळं एकजीव करून घ्यायचं का? हो. आता कसं आहे, एकजीव कसं करायचं आमच्या खवयींना माहिती आहे, पण ह्याने जे ऑलरेडी एकजीव करून आणलेलं आहे ना, ते घेऊन आपण पुढे सुरू करूया. चालेल. ओके, हे आता आपण बाजूला ठेवून देऊ. तर हे असं तयार झाल्यानंतर याचे कोफ्ते तयार करायचे. असे कोफ्ते आपण या तेलात डीप फ्राय करून घेणार आहोत. आमचे कोफ्ते तयार झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं? करी. ओके, करीसाठी काय करायचं? आपण मस्त तेल गरम करून ठेवलेलं आहे. ओके, आता आपण याच्यात कांदा, ग्राइंड केलेला कांदा, तर हा कांदा आपला गुलाबी होत आलेला आहे. तेवढ्यात काय करायचं? एवढ्यात याच्यात आपण अद्रक लसूण पेस्ट, अजून बस गरम मसाला पावडर, हळद पावडर, मॅश केलेला टोमॅटो, थोडंसं पाणी, बस स्वादानुसार मीठ, ओके, थोडी कोथिंबीर भुरभुरा, बस. हे व्हेज मधलं नॉनव्हेज आहे. आता आपण कोफ्ते सोडूया, म्हणजे त्याच्यात सगळा अर्क उतरेल ग्रेव्हीचा. आता आपण हे थोडस ताक तयार करून त्यात बेसन मिक्स केलंय. बर, थोडस आता ते घट्ट झालं असेल. घट्ट, आणि त्याचा स्वाद येईल. फक्त आता थोडं हे शिजायला पाहिजे. बरं, तर आपण आता मला नाही, ते आपण गार्निश साठी घेणार आहोत क्रीम. आता तुम्ही मला एक बाउल द्या. बाउल मध्ये काढून घेऊ. ओके, थोडीशी कोथिंबीर. कमल ककडी कोफ्ता करी. क्या बात आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कमल काकडी की कोफ्ता करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: एक किसलेली कमल काकडी, बेसन, धणेजिरे पूड, तिखट आणि मीठ. करीसाठी लागणारं साहित्य: कांदा पेस्ट, दह्यात भिजवलेलं बेसन, क्रीम, आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, कोथिंबीर, हळद, टोमॅटो, तिखट, गरम मसाला आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये कमल काकडीचा किस घेऊन त्यामध्ये बेसन, तिखट, धणेजिरे पूड, मीठ आणि पाणी घालून कोफ्त्यासाठीचं मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे कोफ्ते खरपूस तळून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा पेस्ट, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, हळद, टोमॅटो केचप, पाणी, मीठ आणि कोथिंबीर घालून ग्रेव्ही परतून शिजवून घ्यावी. ग्रेव्ही मध्ये कोफ्ते सोडावेत. त्यामध्ये दह्यात भिजवलेलं बेसन आणि पाणी घालून एक वाफ काढावी. वरून क्रीम घालून डिश सर्व्ह करावी.